सर्वमंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते। लोकाभिरामं रणरंगधीरं राजीवनेत्रं रघुवंशनाथं कारुण्यरूपं करुणाकरन्तं श्रीरामचन्द्रं शरणं प्रपद्ये। मनोजयं मारुततुल्यवेगं जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं वातात्मजं वानरयुद्धमुख्यं। अजून थोडासा इको देता आला तर पहा लांब चालला पाहिजे। वातात्मजं वानरयुद्धमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये। श्रीराम जय राम जय जय राम। श्रीराम जय राम जय जय राम। सर्वांनी मोठ्या प्रेमाने टाळी वाजवून भजन करायचंय। माय सगळ्यांनी पाठीमागची माय इकडे लक्ष द्या, इकडे। हा, सर्वांनी टाळी वाजवून भजन करायचंय। टाळी वाजवायची माय, टाळी। हा हा। श्रीराम जय राम जय जय राम। 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 वृंदावन राधे श्याम अवधपुरी के राजा राम।
सकल भवन अमंगल हारी द्रवहु सुदशरथ अजिर बिहारी। जनक सुता जग जननी जाती अतिशय करुणा निधान की ताके जुगपद कमल मनावो जासु कृपा निर्मल मति पावो। महावीर विनव हनुमाना राम जराज सो आप बखाना। सिया राम मैं सब जग जानी करो प्रणाम जग संकट हरणा मंगल मूर्ति रूप राम लखन सीता सहिता हृदय बसहु सुर भूप। रामायण तुलसी कृते कहु कथा अनुसार आसन लीजिए प्रेम सहिता आइए पवन कुमार सियावर रामचंद्र जी। स्वस्ति श्री गणेशाय नमः श्री सरस्वत्यै नमः श्री गुरुभ्यो नमः। ओम नमो भगवते वासुदेवाय जानकी वल्लभो विजयते रामचरितमानसे। वर्णानामर्थ संसाराणां रसाणां छन्दसामपि मंगलाना च करतारो वन्दे वाणी विनायको। भवानी शंकर वन्दे श्रद्धा विश्वासरूपिणो। याभ्यां विना न पश्यन्ति सिद्धा स्वान्त्यस्वमीश्वरम्। वन्दे बोधमयमयं गुरु शंकर रूपिणं। यमाशिको हि वक्रोऽपि चन्द्र सर्वत्र वन्द्यते। सीताराम गुणगाम्यो पुण्यारण्य विहारिणो। वन्दे विशुद्ध विज्ञानो कवीश्वरो कपीश्वरः।
चरितं रघुनाथस्य शतकोटि प्रविस्तरम् एक एक अक्षरम पुंसा महापातकनाशनम. प्रभू रामचंद्राचं चरित्र जीवाचं कोटी कल्याण करणारं चरित्र. रामकथा जीवनाची सर्व व्यथा दूर करणारी कथा म्हणजे ही रामकथा. रामकथा म्हणजे जीवनातील सर्व दुःखांच्या वजाबाकीचं गणित म्हणजे ही रामकथा. आणि अशी ही गोड पवित्र सुरस आणि अवीट अशी ही रामकथा. या रामकथेचा आपलं गाव ग्राम हडोळी येथील 5व्या दिवसाच्या रामचरित मानसाच्या सेवेला फक्त काही जणच असं करायलेत. बाकीचे डोकं घरी ठेवून आले काय सगळे जण. किती दिवस झाले आज? 6 दिवस झाले. 6व्या दिवसाची कथा आपण ऐकण्यासाठी अर्धा तास झाला एकेकानं येतोय. बरोबर. चला 6व्या दिवसाच्या सकाळच्या सत्राच्या कथेला आपण सुरुवात करत आहोत. प्रथमतः भगवंताच्या या भगीरथ कार्यामध्ये ज्यांनी ज्यांनी प्रत्यक्ष अप्रत्यक्ष रित्या सहकार्य केलेलं आहे. कोणी अन्नदानाच्या रूपानं, कोणी श्रमदानाच्या रूपानं, कोणी धनाच्या रूपानं, पैशाच्या रूपानं ज्यांनी ज्यांनी सहकार्य केलेलं आहे आणि येणारे हे अजून 4 दिवस जे सहकार्य करत राहणार आहेत अशा सर्व गावकऱ्यांच्या चरणी साष्टांग दंडवत साष्टांग प्रणिपात. कथेसाठी उपस्थित सर्व मायबाप श्रोते मंडळी तुम्हा सर्वांच्या हृदयामध्ये विराजमान असणाऱ्या आत्मारामाला देखील व्यासपीठाकडून साष्टांग दंडवत. मला कथेसाठी संगीताची साथ तबलावादक सुदाम महाराज, पॅडवादक हरिभक्तीपरायण गजानन महाराज, माझ्या मंडळी सागर महाराज. गोड अशी साऊंड सिस्टीम मस्त. नुसतं फक्त अशी मान वळवली की आमचे तात्याराव महाराज ते वळवा वळवी करतात. पुन्हा आता वळून पाहावं लागतंय मला, तुम्ही कुणीकडे वळलात. चला भाषा फार मजेशीर आहे. जशी वळवली तशी वळती. पुन्हा आलं की नाही वळण. चला ज्याचं त्याचं वळण आहे. जसं अंग वळणी पडलं तसं ज्याचं त्याचं वळण. कथेसाठी सुरुवात करण्यापूर्वी एकदा सर्वस्व अर्पण करूया हनुमंतरायाच्या चरणावर. माझ्यासोबत माझ्या मागे टाळी वाजवून म्हणायचे सर्वांनी भजन. जय गोसाई कृपा करा. जय
हवन मंगलहारी द्रवहसु दशरथ अजिर बिहारी ग्रामदैवत संकट मोचन हनुमंतरायाच्या चरणी साष्टांग प्रणिपात करून आजच्या 6व्या दिवसाच्या श्री रामचरित मानसाच्या सेवेला सुरुवात करत आहोत. 6 दिवस झाले आपण प्रभू श्री रामचंद्राचं चरित्र ऐकतोय. हो, तीच कथा जी कैलाश पर्वतावर माता पार्वती शंकराला सांगत आहेत. चालू द्या म्हणा तुमचं तुम्ही, आमचं आहे ते लक्ष्मीच. शंकरजी आई पार्वतीला सांगत आहेत आणि तीच कथा प्रयागच्या ठिकाणी भारद्वाज ऋषींच्या आश्रमामध्ये भारद्वाज श्रोते आहेत आणि याज्ञवल्क्य जे बाहेरून अतिथी आलेत ते भारद्वाज आणि इतर साधू संतांना जी रामकथा सांगत आहेत तीच कथा तुलसीदासांनी जी रामचरित मानसामध्ये सांगितली तीच कथा जशीच्या तशी मी तुम्हाला सांगत आहे. अशी ही गोड पवित्र रामकथा. आणि या रामकथेचा 6वा दिवस. कालपर्यंत आपण गोड कथा श्रवण केली. कुठपर्यंत आलो होतो पण आपण काल कथेमध्ये वशिष्ठ नाही गेले बाबा. वशिष्ठ राजगुरू आहेत. त्यांनी ते राजश्री आहेत. म्हणजे ते नाही बाबा, तुम्ही अजून थोडे लांब गेले. वशिष्ठ आणि विश्वामित्र यायचं जरा असं खटकूनच होतं पहिलंच. कारण काय, राजवाड्यातल्याला वाट मी मोठा आणि जे वनात राहणारा आहे त्याला वाट मी मोठा. सायकलवाला सायकलवर जात असताना कार मधल्यानं किती हॉर्न वाजवू द्या, सायकलवाल्याला काय वाटते, रस्त्यावर अधिकार पहिला माझा आहे, मी मोठा आहे. हे कारवाल्याने किती बोंबलू द्या. कारवाला वाटते मला पटकन पुढे जाऊ द्या, यानं बाजूला सरकव, माझी 4 चाकी गाडी आहे, रोड टॅक्स भरलाय, लायसन आहे माझ्याकडे. तसं या दोघांमध्ये भांडण होतं. हे राजर्षी आहेत. कोण? वशिष्ठ. म्हणजे राजाश्रयानं राहणारे, राजाच्या आश्रयानं राहणारे. आणि विश्वामित्राला वाटत होतं याच्या जवळ काय, हे राजाच्या आधारानं राहते, मी मोठा आहे, असा याच्यामध्ये अभिमान होता. त्याच्यावरून त्या बिचाऱ्या हरिश्चंद्राची तेवढी वाताहत झाली, तेवढी बेजारी झाली या दोघांच्या भांडणामुळं. हरिश्चंद्राचा काहीच दोष नव्हता, काहीच. असे विश्वामित्रजी आपल्या आश्रमात निघून गेले आणि आता अयोध्येमध्ये राजा दशरथ आणि 4 सुना, 4 मुलं, 3 राण्या, अतिशय सुखामध्ये सगळं काही चालू आहे. आनंदानं दिवस जात आहेत. पण आनंदानं दिवस अशी निघून जातात महाराज की असं वाटते, साधू संतांनी आणि सगळ्यांनी वर्णन केलं, सुख पाहता जवा पाडे दुःख पर्वताय वढे. सुखाचे दिवस असे भरपूर निघून जातात. असं वाटते सुख किती आहे माणसाच्या हिश्श्याला, एवढं एवढं तर सुख आहे, आणि दुःख किती, डोंगरा एवढं हिश्श्याला आहे. पण नाही, तसं नाही. प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये सुखही आहे तितकंच आणि दुःखही आहे. फक्त फरक एवढा की सुखाचे दिवस पटकन निघून जातात आणि दुःखाचे दिवस जड जातात. असं आहे का सुखाचे दिवस 12 तासाचे आणि दुःखाचे 24 तासाचे? दिवस तर सगळे 24 तासाचेच आहेत. आणि प्रत्येकाच्या हिश्श्याला सुख आणि दुःख हे जीवन आहे. जीवन ऊन सावलीचा खेळ आहे. प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये हे सुख येणार आहे आणि दुःख देखील येणार आहे. देवाच्या आयुष्यात आलं तर तुमच्या आमच्या आयुष्यामध्ये दुःख येणार नाही, असं आहे का? पाठीमागं जराशी चुळबुळ चालू आहे माऊल्यांची. सर्वांना विनंती, हो, आपणही लक्ष द्या आणि दुसऱ्यांनाही व्यत्यय आणू नका दुसऱ्याच्या ऐकण्यामध्ये. कारण काय होतं, तुमचं दोघांचं बोलणं चालू असलं की तिसरी कान देऊन ऐकती, शेजारणीचं घरानं करायली काय की, का सुनाचं करायली की, असं होते. त्याच्यामुळं फक्त कथा आणि कथा ऐका बस. शेवटचे 2 दिवस राहिलेले आहेत, आज आणि उद्या. महाराज, इथं आपण फक्त गप्पा मारण्यासाठी नाहीयेत. हा एक दवाखाना आहे, दवाखाना. हा एक दवाखाना आहे आणि मी काही डॉक्टर नाही, मला कंपाऊंडर म्हणायची सुद्धा माझी लायकी नाही.
मी डॉक्टर तर नाहीच नाही, कंपाऊंडर सुद्धा नाही या दवाखान्याचा. झाडू मारणारा मग तेवढी देखील मला जर जागा मिळाली या दवाखान्यामध्ये, या भगवंताच्या दारामध्ये, तरी मी समाधान मानणार आहे. तुम्ही म्हणाला मग दवाखाना आहे तर आम्हाला काहीच झालं नाही, आम्ही आलो कशासाठी इथं? मग हा कॅम्प लावलाय कशासाठी? 7 दिवसाचा कॅम्पच म्हणा. हा कॅम्प लावला याच्यासाठी तुम्हा आम्हा सगळ्याला एक रोग आहे, सगळ्याला सारखा एकच रोग आहे. कोणाला असेल, कोणाला बीपी असेल, शुगर असेल, कोणाला मुतखडा असेल, मूळव्याध असेल, पोटसूळ असेल, माथेशूळ असेल, जे काय असायचे असेल, वेगवेगळे. पण तुम्हा आम्हा सगळ्याला एक रोग आहे. त्या रोगाचं नाव आहे भवरोग. भवरोग. आणि त्या भवरोगाचा इलाज इथं होतो. ज्ञानेश्वरीच्या माध्यमातून, तुकाराम गाथ्याच्या माध्यमातून, नाथ महाराजांच्या अभंगामधून, भारुडांमधून, भागवतामधून आणि रामायणामधून, गीतेच्या श्लोकांमधून या सगळ्या दुखण्याचा इलाज तो म्हणजे एकमेव इथं आहे. आणि ते औषध प्यायचंय आपल्याला इथं. तो ब्रह्मरस प्यायचा आहे. तो ब्रह्मरस प्यायचा आहे. काही जणाला गोड वाटेल, काही जणाला कडूही वाटेल. माझं बोलणं काही आता जे मावल्यांना कोणाला लागलही, पण कसं आहे, औषध हे कडूच असते. औषध कधी नेहमीच गोड असेल असं नाही. लहान लेकराचे एखाद्या वेळेस औषध असतात तापीचे, गोडही बनविते ती कंपनी, मधात काहीतरी चॉकलेटचं ते हे टाकून. पण प्रत्येक वेळेला औषध गोडच असते असं नाही. एखाद्या वेळेस इंजेक्शन दुखलं तरीही त्यामागं डॉक्टरचा हेतू फक्त तुमचं दुखणं बरं व्हावं हा असतो, तुम्हाला त्रास व्हावा हा हेतू नसतो. म्हणून माझ्या बोलण्याचं वाईट वाटू देऊ नका. मी नेहमी सांगतो, मी कोणालाही कोणाचं अंतःकरण दुखावेल या भावनेतून कधीही कोणाला बोलत नाही. चला, सुख आणि दुःख आपण इथं होतो. जीवनामध्ये सुख आणि दुःख असे येतात. कसे येतात? सुख दुःख आए जाए, सुख दुःख आए जाए, सुख दुख आए जाए, सुख की भूख ना, दुख की चिंता, प्रीत जिसे अपनाए. मग ही प्रीत कोणती? मीरा ने पिया विष का प्याला, विष को भी अमृत कर डाला. प्रेम का ढाई अक्षर पढ़ के मस्त कबीरा गाए. सुख दुख आए जाए. ती प्रीती, ते प्रेम आहे भगवंताचं. भगवंत जर हृदयामध्ये माणसाच्या बसलेला असेल तर तुम्हाला जीवनातलं कोणतंही दुःख हरवू शकत नाही आणि त्या दुःखाची दाहकता तुमच्यापर्यंत पोहोचत नाही. चला, आनंदाने दिवस जात आहेत आणि आनंदाने दिवस जात आहेत. एक दिवस राजा दशरथ सकाळच्या वेळेला प्रातःकाळी लवकर उठले. एक दिवस लवकर उठले म्हणजे काय एक दिवस उठले का? लवकरच उठत होते राजा दशरथ. राज्य सांभाळायचे, आपल्याला 4 एकर शेत सांभाळायचं असेल तर आपण भल्या पहाटे उठून रानामध्ये ते डुकरण रोही सांभाळायसाठी जातो. इथं तर अयोध्येचा कारभार आहे महाराज. ब्रह्ममुहूर्तावर उठलेले आहेत आणि
प्रातर्विधी वगैरे सगळे आटोपल्याच्या नंतर राजा दशरथानं आंघोळ केलेली आहे. आंघोळ केली, राजाचा पोशाख केला आणि डोक्यावर मुकुट चढवला. डोक्यावर मुकुट. लक्ष इकडे द्या, कथा भाग महत्वाचा आहे. इथून कथेला एक कलाटणी मिळते, एक वेगळी दिशा मिळते. टर्निंग पॉइंट म्हणतो ज्याला आपण. या ठिकाणाहून कथा एका वेगळ्या दिशेला वळणार आहे. त्यासाठी महत्वाची गोष्ट आहे, महत्वाची, ऐकण्यासारखी, लक्ष देऊन ऐकण्यासाठी. आतापर्यंत कथा एकाच दिशेनं प्रवाह चालू होता कथेचा. आता कथेचा प्रवाह दुसऱ्या दिशेनं वळणार आहे. म्हणून महत्वाचा पॉइंट आहे, महत्वाचं ठिकाण आहे, ज्याला आपण टर्निंग पॉइंट म्हणतो. राजानं पोशाख केला आणि मुकुट जो आहे, मुकुट तो डोक्यावर ठेवला. तो मुकुट डोक्यावर ठेवला आणि आरशासमोर उभं राहिले. आरशासमोर मुकुट डोक्यावर ठेवला आणि आरशासमोर उभं राहिले. माणूस आंघोळ केल्यानंतर केस विंचरताना, भांग पाडताना, पावडर फेर अँड लवली लावताना पाहते आरशात. फिरून लावली, फिरून फिरून लावल्या जाते, पुन्हा पुन्हा फिरू फिरू लावल्या जाते, सकाळ दुपार संध्याकाळ. म्हणून तिचं नाव फेर अँड लवली न ठेवता आता ते नाव बदललं. चला ही राहू द्या बाजूला. तुम्ही जे दररोज सकाळ संध्याकाळ प्रॉडक्ट वापरता, फेर अँड लवली, फेर अँड लवली, माहित आहे काही जणांनी, सावळ्या मुलींनी कंपनीवर केस केली. फेर अँड लवली उजळपणाच काय सौंदर्याचं प्रतीक आहे, म्हणजे निशाणी आहे का? उजळपणा, गोरेपणा नाही. काळा मनुष्य, काळी स्त्री, काळी मुलगी देखील सुंदर दिसू शकते. मग म्हणले त्या मुलींनी केस केली एका संघटनेने, कोर्टामध्ये दावा टाकला कंपनीच्या विरोधात. फेर अँड लवली जागतिक कंपनी, एवढी सगळं जगामध्ये चालणारी, पण त्या मुलींनी आपली बाजू ठामपणे मांडली. आम्ही सावळ्या असलो तर काय झालं, आम्ही का सुंदर नाहीत का? गोरेपणाच काय सौंदर्याचं लक्षण असतो का? कंपनीला नाव बदलावं लागलं, कोर्टानं सांगितलं बदलून टाका तुमचं नाव. आता नाव बदललं, काय नाव आलंय आता सांगा? ग्लो अँड लवली. बघा त्या छोट्या मुलीने टाळ्या एकदा तिच्यासाठी. रोज लावायले तुम्ही, पण तुमचं लक्ष नाही. फेर अँड लवली बदलावं लागलं, ग्लो अँड लवली. ग्लोचा अर्थ चमक. फेर अँड लवली बदलावं लागलं, आता ग्लो अँड लवली. मला सांगा, खरंच फेर अँड लवली लावल्यावर खरंच माणूस सुंदर दिसतो का, गोरा होतो का? तसं जर असलं असतं तर फेर अँड लवलीचे सगळे कारखाने भारतात न टाकता दक्षिण आफ्रिकेत टाकले असते. त्या कंपनीमध्ये सगळे कारखाने, सगळे ब्युटी प्रॉडक्ट सगळे जास्तीत जास्त त्या काळ्या लोकांच्या देशामध्ये राहिले असते की नाही? उगाचच आपण टीव्हीला पाहतो, माणूस इतका आहारी गेलाय महाराज, या प्रसार माध्यमांच्या इतका आहारी गेलाय. किती आहारी गेलाय सांगतो. आपलं खाणं पिणं राहणं सगळं काही टीव्ही वाल्यांच्या हातात आहे. तुम्ही जरी म्हणले आमचं राहणं खाणं पिणं सगळं काय आमच्या हातात आहे, नाही, तुमच्या हातात अजिबात नाही. तुम्ही झोपेतून उठले तेव्हापासून झोपी जाईपर्यंत सगळेजण त्या टीव्हीच्या प्रसार माध्यमाच्या आणि मोबाईलच्या आहारी आहात. सगळं काही तुमचं त्यांच्या ताब्यात आहे. कसं सांगतो? सकाळी तुम्ही उठणार, उठल्याबरोबर दात कोणत्या पेस्टनं घासायचे कोण ठरवते? तुम्ही ठरवता? नाही. टीव्हीला जी ऍडव्हर्टाईज पुन्हा पुन्हा येते आणि त्याच्यामध्ये कोणता हिरो येऊन सांगते त्याच्यावर अवलंबून आहे. बबूलनं दात घासायचे का, कोलगेटनं घासायचे का, पेप्सोडेंटनं घासायचे? बरोबर. ब्रश कोणता वापरायचा, ओरल बीचा वापरायचा की अजून कोणता वापरायचा? तोंड ब्रश करणं झालं नंतर मग तुम्ही चहा कोणता प्यायचा? टाटा टी प्यायचा का अग्नी प्यायचा का सुपर डस्ट प्यायचा का अजून कोणता तितली प्यायचा, आसाम प्यायचा का लायन नंबर 1 प्यायचा? हे सगळं ते ठरवणार. बरं, चहा पिल्याच्या नंतर आता चला आंघोळीची तयारी. आंघोळीला जाताना मग साबण कोणता नेणार तुम्ही बाथरूम मध्ये? लाईफ बॉय न्यायचा का संतूर न्यायचा का लक्स न्यायचा? लाईफ बॉय है जहां तंदुरुस्ती है वहां. माहित आहे तुम्हाला? शॅम्पू 50 पैशाची पुडी असते हो, 50 पैशाची, पण त्याची दिवसातून कमीत कमी 100 वेळेला ऍडव्हर्टाईज येते टीव्हीवर. हो, सनसिल्क हेड अँड शोल्डर चेक शॅम्पू. अरे काय 50 पैशाचं प्रॉडक्ट तुम्ही ओरडू विकायले आणि सगळी केसाची माती झाली ना आमच्या माया बहिणीच्या. सगळी केसाची माती. हो महाराज, जेव्हा आमच्या महिला मंडळी, आमच्या आजी ती नदीच्या दरडेची ती काळी माती आणून केसायला लावायची, तेव्हा काळे भोर केस असे कमरेच्या खाली जायचे महिला मंडळीचे.
गव्हाचा पाला कुटून ते केसाला लावायची पद्धत होती पहिली. लांब लचक केस, केस गळण्याचा प्रॉब्लेम नाही, पांढरे होण्याचा प्रॉब्लेम नाही. आता एवढे शॅम्पू आल्यामुळे तर सगळे पांढरे राख लागली ना. बरोबर, आंघोळ झाली, चला बाथरूम मधून बाहेर या, काय हरकत नाही. कपडे कोणत्या कंपनीचे घालायचे, रेमंडचे घालायचे का कोणते घालायचे ते देखील कोण सांगणार. अहो अंडरविअर सहित ऍडव्हर्टाईज, अंडरविअर लक्स कोझी. अरे काय बाहेरकडे, लोकांना स्वातंत्र्य द्या ना. तुम्ही जेवणामध्ये चपाती, रोटी, भाकर ती कोणत्या कंपनीच्या पिठाची खायची, चक्की भोज काय काय, अन्नपूर्णा आटा. अरे मीठ कोणतं टाकायचं ते ठरवू द्या ना. या तुमच्या ट्रिपल रिफाईंड दांडी नमक. अरे हे जेव्हा हे मीठ नव्हते तेव्हा आमचे शास्त्रज्ञ आमच्या भारतामध्ये आर्यभट्ट होऊन गेले, चाणक्य होऊन गेले. त्याला काय हे दांडी नमकच आणि टाटा नमकच होतं का, आयोडीन युक्त नाही. तेव्हा साधं सागरी मीठ, ते दगडी मीठ, काय सेंदे मीठ म्हणतो आपण त्याला, कुठं शेंबेलोण म्हणतात, कुठं सेंद मीठ म्हणतात. त्या मिठावर आमचे माणसं शास्त्रज्ञ झाले, जगात नाव रोशन केलं आमच्या भारत भूमीचं. आता हे सगळं आणूनही याच्या आहारी जाऊ नका. काय तर ते तेलाची ऍडव्हर्टाईज, कोणते कोणते तेल आले, ते तेल खाण्याचे. महाराज हे तेल एवढे घातक आहेत, शक्य तेवढं कमीत कमी खाण्याचा प्रयत्न करा, कमीत कमी खाण्याचा तेल. जेव्हा हे तेल नव्हते ना, आपल्या गावामध्येच भुईमुग पेरायचे, करडी पेरायचे, त्या करडीचं तेल काढून आणायचे. तेव्हाच्या माणसाच्या तब्येती पहा, कोणाला होता तेव्हा दमा, बीपी, शुगर, काही होतं का, कोलेस्ट्रॉल वगैरे, साखरेचं प्रमाण. आमच्या मायबापाला, आजी आजोबाला माहीतच नव्हतं शरीरात साखर असती. होतं का माहित का कोणाला? पहिल्या लोकांना माहित होतं का शरीरात साखर असती? एवढंच माहित होतं की सासूच्या कुलपामध्ये साखर राहते. आता प्रत्येकाला माहित झालं शरीरामध्ये बी साखर असते, कारण की सगळ्याला शुगरचा त्रास सुरू झाला. हे तेल खराब तेल आहे. सोयाबीनचं वापरा की आजकालचा शेंगदाणा वापरा, म्हणून कमीत कमी वापरा. याच्या आहारी नका जाऊ. मला हे म्हणायचंय, ते फेअर अँड लवली सोडा, काही सगळं सोडा. राजा दशरथानं काही मेकअप केला नाही, फक्त मुकुट डोक्यावर घातला. कथेकडे आलोय पुन्हा. तुम्ही म्हणाल ही कथा नव्हती तर काय होतं, एवढा वेळ ही कथाच होती. तुमच्या आमच्या जीवनाची कथा होती. रामकथा म्हणजे काय फक्त कोणत्या पोथी पुराणातली कथा नाहीये मायबाप. ही कथा तुमच्या आमच्या जीवनाची कथा आहे. रामकथा कोणतं हे पुस्तक नसून रामकथा म्हणजे प्रभू रामचंद्राचं मस्तक आहे, मस्तक. हो, चला. राजा दशरथानं स्नान केलंय, पोशाख केलेला आहे आणि मुकुट, भरजरी वस्त्र अंगावर घातले आणि मुकुट डोक्यावर ठेवला आणि आरशा समोर उभं राहिले. मोठा आरसा, आणि त्या मोठ्या आरशासमोर उभं राहिलेले. उभं राहून आरशामध्ये पाहिलं तेव्हा राजाला दोन गोष्टी दिसल्या. दोन गोष्टी कोणत्या, त्या लक्षपूर्वक ऐका. त्या दोन गोष्टीवरून माणसाचं आयुष्य कसं ठरल्या जातं, पुढचा माणसाचा आयुष्यक्रम, पुढचं आयुष्य. त्या दोन गोष्टी ह्या की डोक्यावरचा मुकुट थोडासा वाकडा झालाय. डोक्यावरचा मुकुट, डोक्यावरचा ताज ज्याला म्हणतो आपण, ते थोडासा वाकडा झालाय. तुम्ही म्हणाल यानं काय झालं, वाकडा झाला तर काय झालं? शहाण्याला फक्त एका गोष्टीचा इशाराच काफी असतो. शहाण्या माणसाला. चला, दुसरी एक गोष्ट, कानाजवळचे केस जे आहेत, म्हणजे हे जे चाळ्यावरचे, आपण चाळ्याच म्हणतो ना, हे जे चाळ्यावरचे जे केस आहेत इथलचे, थोडेफार जवळचे, या चाळ्याच्या आजूबाजूचे ते केस थोडे थोडे पांढरे झाले. म्हणजे तुम्ही म्हणसाल त्यात नवल काय, पांढरे झाले तर डाय लावायची, गोदरेज, इंडिका, निशा. नाही, पण शहाणे माणसं रंगवायच्या भानगडीत पडायचं नाही. राजा दशरथानं पाहिलं आणि अर्थ लावला. अर्थ, मुकुट वाकडा झाला याचा अर्थ राजा दशरथानं अर्थ काढला. आता वेळ झालेली आहे, आपण कारभार सोडून द्यायचे. मुकुट वाकडा, डोक्यावरची टोपी राजाच्या वाकडी झाली. समजून घेतलं आता आपल्याला नीट मुकुट सांभाळता येईन डोक्यावरचा. याचाच अर्थ आपण राज्य सांभाळण्याच्या लायकीचे राहिलो नाही. मुकुट म्हणजे एक माणसाची शान आहे, आणि ती जर शान त्या राजाची सांभाळता स्वतःला येत नसेल तर आपण राज्य काय सांभाळणार? आपण कारभार सोडून द्यावा आणि मुलाकडे द्यावा कारभार, आणि आपण आता हरिहरी करावा. पहा,
ही गोष्ट प्रत्येक माणसाला, महिला मंडळी असो की पुरुष मंडळी, राजा दशरथ पुरुष आहे म्हणून असं नाही की कथा फक्त दशरथासाठी आणि पुरुष मंडळीसाठी आहे, असं नाही. महिला मंडळी आणि पुरुष मंडळी दोघांनी लक्षात घ्यायचंय. ज्या वेळेला आपल्या हातून जे नित्याचे काम आहेत ते जरी व्यवस्थितरित्या होत नसतील तर समजून घ्यायचं आता आपण आपला कारभार आपल्या सुनबाईकडं किंवा आपल्या मुलाकडं देण्याची वेळ आलेली आहे. महिलांनी समजून घ्यायचं आता कारभारी सुनला करायचं आणि पुरुष मंडळीनं समजून घ्यायचं आता कारभार मुलांच्या हातात द्यायचा. एवढी अवघड गोष्ट आपल्याला पटल का महाराज? सगळं काही कारभारासाठी तर चाललंय. हो, भोकरला जाता जाता वाटत 3दा बसावं लागते दम लागायली. उन्हात सहन होईना दगदग म्हाताऱ्याला, तरीही बाजारला मीच जातो म्हणते. कारभार सुटणं महाराज, कारभार सुटणं. हो, महिला मंडळीचं तेच तुमचं. आता काय कसं आहे, काल तुमच्या विषयी बोललो मी, त्याच्यामुळं आज तुम्हाला काय बोलणार नाही, कारण उद्या तुम्ही येणारच नाहीत परत. कारभार सोडता आला पाहिजे, कारभार. हो, आणि कारभार सोडून काय करायचं? जे मुलगा काम करायला त्याच्यात आडाफाटे आणायचे नाही, हरी हरी करायचं. आता जे संसार आहे ते त्यांचा आहे. आता इथून पुढचा तुमच्या हाताने जेव्हा काम नीट होईन तेव्हा पुढचा संसार कोणाचा असतो? तुमचा. तुमचं काय शिल्लक राहिलेलं आहे? तुम्ही गेल्याच्या नंतर फक्त कुठंतरी एक फोटो अडकून त्यातला एक हार आणि त्याच्यावर मग जळमट चढतात. याच्या पलीकडे तुमच्या नंतर तुमचं काही संसारामध्ये शिल्लक राहत नाही. बस संपला तुमचा संसार, कितीही ओढताना न करा. म्हणून सगळा कारभार सुनच्या आणि लेकाच्या हातात सोडून मोकळं व्हा. आपल्या शास्त्रकारांनी 4 आश्रम सांगितले. 4 आश्रम कोणते कोणते? वेगवेगळ्या वयानुसार वेगवेगळे 4 आश्रम सांगितले. शेवटच्या आश्रमामध्ये पाय टाकायचा आणि हरी हरी करायचं. मला ते 4 आश्रम सांगायला वेळ नाहीत, मला भरपूर पुढची कथा सांगायची आहे. चला. कानाजवळचे केस पांढरे झाले याचा अर्थ माणसानं ओळखून घ्यायचं असते, ओळखून घ्यायचं. म्हातारपण कानाच्या जवळ येऊन सांगते कानाजवळचे केस पांढरे झाले ना. म्हातारपण कानात येऊन सांगते कानाच्या जवळ. लोकांना ऐकू जाऊ नये याच्यासाठी कानाच्या जवळचे केस आधी पांढरे होतात आणि ते केस माणसाच्या कानात सांगतात. काय सांगतात? काहीच नाही सांगत. अरे म्हातारा झाला तो. तुम्हाला काय वाटलं दुसरं काही सांगते? महिला मंडळी आणि पुरुष मंडळीला कानाच्या जवळचे केस आधी पांढरे होतात की नाही लक्षात ठेव. हे चाळ्यावरचे भोवतालचे इथले, आणि ते येऊन कानात सांगतात माणसाच्या काय, ए म्हातारे म्हातारी झालीस तू. आणि त्या वेळेला समजून घ्यायचं आता कारभार करायचे दिवस नाहीत. बस सुनाईच्या हातामध्ये लेकाच्या हातामध्ये कारभार द्यायचा आहे आणि आपण हरी हरी करायचंय. पण ते होत नाही. मान माणसाला मान जे आहे ते सोडू वाटत नाही. पहा सगळं काही या कारभारासाठी चालू आहे. जोपर्यंत तुमचा घरामध्ये मान टिकून आहे ना तोपर्यंतच कारभार करण्यात मजा आहे. पुरुष मंडळी, एखाद दिवशी तुम्ही भोकरला बाजाराला गेले आणि बाजारातून घरी आले, समजा घरी आले थकून उन्हाच्या वेळेला, असं म्हणायची गरज पडू नये पाणी आणणारे. तुम्ही दारात आल्याबरोबर तुमच्या म्हातारीनं म्हणा, सुननं म्हणा, लेकानं म्हणा, नातानं म्हणा, कोणतरी आल्याबरोबर पाण्याचा ग्लास असा हातात धरून आलं पाहिजे. तर समजून घ्यायचं काय, आपला मान घरामध्ये टिकून आहे. आणि बाजारातून आल्यावर घरी सुना बसलेल्या अंगणामध्ये आणि त्या सगळ्या उठून मधात जातात, तोंड वेडवाकडं करून. म्हातारी सुद्धा विचारत नाही. त्यावेळेला समजून घ्यायचं आपला मुकुट वाकडा झाला, आपला मुकुट वाकडा झाला. बस एवढं जरी कळालं ना, बस आपल्याला रामायण सगळं कळालं. समजा रामायण सगळंच कळालं. त्यानंतर एक घटना घडते. भरताचे मामे भरत. कोण भरत? भरत कोण आहे? रामाचा भाऊ. आपल्याकडं 3 भरत होऊन गेले. किती भरत झाले? किती भरत झाले? 3. महाराज काय 4 बोट म्हणा करायले तर 3च म्हणायले, असं कसं? 3 भरत झाले भारतामध्ये मुख्यतः. तशी आता गावा परत आहेत भरत, पण मुख्यतः 3 भरत झाले. त्यामध्ये एक भरत सांगा, जड भरत, ठीक आहे. दुसरा भरत,
रामायणातला भरत. रामायणातला म्हणजे हाच रामाचा भाऊ राजा दशरथाचा मुलगा. आणि तिसरा एक भरत मुख्यतः सांगितला जातो तो म्हणजे शकुंतलेचा भरत. ऐकला असेल बाबा. हा बस शकुंतलेचा भरत. तर मुख्यतः 3 भरत होऊन गेले. भरताचे मामा म्हणजे या भरताचे मामा युद्धाजित राजे. काय नाव त्या मामाचं? भरताचे मामा युद्धाजित राजे आलेले आहेत आणि मामाच्या गावाला भरताला घेऊन गेलेले आहेत. आणि भरताला मामाच्या गावाला घेऊन गेल्याच्या नंतर पुन्हा काही दिवस निघून गेले आणि दशरथाच्या मनामध्ये राजा दशरथाच्या मनामध्ये एक विचार आला. आपण आता कारभार सोडून द्यायचा विचार करत आहोत. मग आपण आपल्या ठिकाणी आपण निवृत्त होतो, आपण रिटायरमेंट घ्यायला, मग आपल्या जागी रामाला जर गादीवर बसवलं तर विचार आहे फक्त डोक्यामध्ये. तो विचार तसाच राजानं 14 दिवस मनात ठेवला. 14 दिवस आणि 15व्या दिवशी मग 14 दिवसानंतर 15वा दिवस उजाडला आणि 15व्या दिवशी आपले गुरु वशिष्ठांना सांगितलं, महाराज मला असं वाटते की माझ्या जागेवर आता गादीवर मी रामाला बसवावं, रामाला बसवून मी निवृत्ती घ्यावी. बस वशिष्ठानं सांगितलं, नेक काम में देरी कैसी, चांगल्या कामाला विलंब कशाला, शुभस्य शीघ्रम. काय म्हणतात वशिष्ठांनी राजाच्या विचाराचं राजाच्या निर्णयाचं स्वागत केलं आणि सांगितलं रामाला गादीवर बसवणं केव्हाही चांगलं, चांगल्या कामाला विलंब कशाला, शुभस्य शीघ्रम, नेक काम में देरी क्यों असं म्हटले. आणि उद्याच राज्याभिषेक करून टाकू. सगळ्या नगरामध्ये दौंडी देण्यात आली. दौंडी रथ काढायला लावला. सुमंताला सांगितलं सैनिकांनी करवी नगरामध्ये सगळीकडे दौंडी द्या. रथावरून त्या 2 सैनिकांनी दौंडी द्यायला सुरुवात केली. उद्या सकाळी दशरथ नंदन प्रभू श्रीराम यांचा राज्याभिषेक होणार आहे. हो, उद्या सकाळी दशरथ नंदन राजा राम राजा होणार आहे. राजा दौंडी देण्यात आले. आणि आता किती काळ निघून गेला, किती काळ सांगतो. लग्न झालं प्रभू रामचंद्राचं. 7व्या वर्षी वशिष्ठांच्या घरी आश्रमामध्ये विद्या शिकण्यासाठी गेले होते. 15व्या वर्षी लग्न झालं. विश्वामित्रासोबत वनात गेले यज्ञ सांभाळण्यासाठी, यज्ञ रक्षण करण्यासाठी. 15व्या वर्षी लग्न झालं. आता 12 वर्ष निघून गेले होते. 12 वर्षाचा काळ. 15व्या वर्षी लग्न झालेलं आहे आणि 15 वर्षानंतर 12 वर्ष काळ निघून गेला. म्हणजे आज रामप्रभू किती वर्षाचे झाले? 27 वर्ष. 27 वर्ष. आता रामप्रभूचं वय 27. त्यावेळेला लग्नाच्या वेळेला रामप्रभूचं वय किती सांगितलं मी आता? 15. आणि सीतामाईचं वय किती होतं? 9 वर्ष. 9 वर्ष. सीतामाईचं 9 वर्ष. दोघांच्या वयामध्ये 6 वर्षाचा फरक होता. मग आता सीतामाई तेव्हा 9 वर्षाची होती. सीतामाईच्या वयामध्ये 6 मिसळा किती झालं? म्हणजे आता सीतामाई 15 वर्षाची. एका माऊलीला मी विचारलं, वहिनी तुमचं वय काय? ती म्हणली लग्न झालं तेव्हा माझं वय म्हणली 18 होतं आणि मालकाचं वय 25 होतं. म्हणजे 7 वर्षाचा फरक होता म्हणली आमच्या. आता चला उदाहरण सांगित बसलं की म्हणजे तेवढं वाढत राहते. तुमचा गोंधळ झाला की नाही? तुमचा कसा गोंधळ झाला? रामप्रभूचं वय तेव्हा 15 होतं, सीतामाईचं 9 होतं. रामाच्या आणि सीतेच्या वयामध्ये 6 वर्षाचं अंतर होतं. आता रामाचं वय 27 झाले. म्हणजे सीतेचं वय तेव्हा 9 वर्ष होतं. म्हणजे तिच्या वयामध्ये आता तुम्ही किती मिसळा? मला हे उत्तर अपेक्षित आहे. मला हे उत्तर बाबांचं अपेक्षित आहे. 6 वर्षांनी आजही सीतामाई कमी आहे. तिचं वय म्हणजे 21 वर्षांचं वय आहे. 21व्या वर्षी पहा राजाची मुलगी आहे. आता काही मिनिटांमध्ये वनवासाला निघायचं. काही मिनिटांमध्ये चला सगळी प्रजा आनंद आहे. आमचा लाडका राम, सगळ्या प्रजेचा जीव रामावर. आमचा लाडका राम
उद्या सकाळी राजा होणार, आमचा राम राजा होणार, राजा होणार. सगळी प्रजा आनंदामध्ये, सर्वांनी सगळ्या नगरामध्ये सर्व नगरवासियांनी दरवाजावर तोरणं बांधली, ढोल नगाडे वाजू लागले, सनई मंगलवाद्य वाजू लागली. स्वर्गामध्ये देवांची मीटिंग भरली, स्वर्गामध्ये देवांची मीटिंग भरली. अरे हा जर राजा झाला तर आपलं काय होईल? हा जर राजा झाला तर आपलं काय होईल? काल लग्न लागताना सुद्धा अशीच मीटिंग भरली होती. याचं लग्न जर सुरळीत लागलं तर अवघड होईल म्हणले आपल्या. मग काय करा? आपल्याकडे एक मन आहे, आपल्याकडे मन नाही, ती भावनाच आहे सगळ्यांच्या मनामध्ये. लग्नातच मांडवालाच करतात म्हणत. याच्या मांडवाला आपण करून ठेवलेलं आहे म्हणले. 14 मिनिटं उशीर केलं की नाही? हे कुठून आले ते विचार? हे पुराणातून आलेले हे विचार, पुराणातूनच आलेले. कोणताच विचार हा वाईट नाहीये. मांडवाला करतात म्हणजे काय? असं काय फूक मारणं, मंत्र बाधा असं काही नाही महाराज, असं काही नाही. अंधश्रद्धा काढून टाका, अंधश्रद्धा ठेवू नका. श्रद्धा ठेवा तुम्ही, पण अंधश्रद्धा नका ठेवू. असं काही नाही की कर्तुक असते, करणी असते. अरे काही असू द्या, हे बाबा सांभाळणार आहे. फक्त याचं नाव घ्या, फक्त याचं नाव. पळे भूत बाधा, बस काय जवळ येत नाही. भूत पिशाच निकट नाही आले. कोणाची करणी करायची काय किंमत आहे? हे असे काही कट कारस्थान असतात, त्यालाच करणी केली म्हणतात. त्यालाच काय म्हणतात? करणी केली. काही जवळ येत नाही. याच्या लग्नामध्येच आपण कारस्थान केलं तर म्हणले, याच्या लग्नात मांडवालाच पूजलं होतं. याच्या आता आपण ते काहीतरी करू म्हणले. मग स्वर्गामध्ये देवाची मीटिंग बसली. काम दिलं सरस्वतीकडं. हो, सरस्वती माय, तुमच्याशिवाय हे काम होत नाही. काय करा? तुम्ही एक विकल्प निर्माण करा. सरस्वतीने एक विकल्प निर्माण केला आणि तो विकल्प बसला हिवराच्या झाडावर. कशाच्या झाडावर? हिवराच्या. तुमच्याकडे हिवराच म्हणतात ना? आहेत इकडे झाड कुठे राहतात? ते महाराष्ट्रभर, भारतभर सगळीकडे झाड आहेत, सगळीकडे झाड आहेत. हिवराच्या झाडावर विकल्प बसला आणि त्याला आदेश दिला, अयोध्येमध्ये एकाच्या डोक्यामध्ये प्रवेश कर, विकल्प निर्माण कर. द्वैत बुद्धी ज्याला म्हणतो आपण, द्वैत बुद्धी. विकल्प निर्माण कर. त्या विकल्पानं आणि सरस्वतीने विचार केला, कोणाच्या बुद्धीमध्ये फरक करायचा? अयोध्येमध्ये सगळे जन्मलेले सगळे सज्जन आहेत. मी सांगितलं 3 नगरांचं वर्णन आलेले रामचरित मानसामध्ये, रामायणामध्ये 3 नगरांचं वर्णन. 3 नगर कोणते कोणते? एक अयोध्या नगरी, एक मिथिला नगरी आणि तिसरी लंका नगरी. त्यामध्ये जनकपुरी सगळी सज्जनाची, अयोध्या देखील सगळी सज्जनाची. अयोध्येमध्ये सगळे जन्मलेले, अयोध्येमध्ये जन्मलेले सगळे सज्जन आहेत. मग विकल्प निर्माण करायचा तर कोणाच्या बुद्धीमध्ये करायचा? असं एक पात्र निवडलं अयोध्येमधलं, जे अयोध्येमध्ये जन्मलेली नव्हती. अयोध्येमध्ये जन्मलेली नव्हती. तिचं नाव मंथरा. कोण होती ही मंथरा? ती राजा दशरथाला हुंड्यात आलेली होती. हुंड्यात सोबत ती कोण? कैकेयीच्या माहेराकडून आलेली होती. हो, कैकेयी सोबत आलेली तिकून माहेरातून. ती हिवराच्या झाडावर तो विकल्प बसला. मंथरा फुलं आणण्यासाठी, दुर्वा आणण्यासाठी, काहीतरी कामानिमित्त त्या शेतामध्ये गेली होती. अयोध्येच्या नगराच्या बाहेर गेली होती. मंथरा जेव्हा त्या शेतामधून त्या वाटेनं येत होती, त्या हिवराच्या झाडाखाली काही क्षण थांबली आणि त्या हिवराच्या झाडाखाली थांबल्याच्या नंतर त्या विकल्पानं सरस्वतीनं केलेली जी दुर्बुद्धी होती, आपण त्याला दुर्बुद्धी म्हणू, विकल्प म्हणू, त्या दुर्बुद्धीनं प्रवेश केला मंथरेच्या डोक्यामध्ये. दुर्बुद्धीनं प्रवेश केला मंथरेच्या डोक्यामध्ये. तेव्हापासून हिवराचं झाड आजही, आपण कितीही ऊन लागू द्या माणसाला, किती ऊन लागू द्या, पण हिवराच्या झाडाखाली बसतो का? किती उन्हाळ्याचे दिवस आहेत तरी बी काही ज्यांना माहित नसल, काहीला अज्ञान असेल किंवा हे झाड हिवराचं आहे, आपण याच्या खाली बसू नये, चांगलं नसते, ते माणूस बसल. पण शक्यतोवर शहाणे माणसं हिवराच्या झाडाखाली बसतच नाही. कारण माणसाला दुर्बुद्धी सुचते. आता सुचते की नाही माहित नाही, पण मंथरेला सुचली. म्हणून तेव्हापासून माऊलींनी सुद्धा ज्ञानेश्वरीमध्ये वर्णन सांगितलं बरं का, हिवराची सावली सज्जने जैसे नाडी. हिवराची सावली चांगले माणसं कधीही टाळतात. सावलात त्या हिवराच्या झाडाखाली बसत नाहीत. हिवराची सावली सज्जने जैसी नाडली. मंथरेच्या बुद्धीमध्ये त्या विकल्पानं, त्या दुर्बुद्धीनं प्रवेश केला आणि मंथरा नगराकडे निघाली. नगरात आल्याच्या नंतर, अयोध्येत आल्याच्या नंतर
मंथरेनं सगळीकडे पाहिलं की नगर सगळं सजवलेलं आहे. मी सकाळी गेले होते शेतामध्ये फुलं आणायला, आता दुपार झाली, सायंकाळ व्हायची वेळ आली, आता तर सगळं सजवलेलं दिसायला, सकाळी काहीच नव्हतं. पाहायला लागली दारावर तोरण आहेत, गुढ्या उभारले आहेत, अंगणामध्ये सडे टाकलेले आहेत, रांगोळी टाकलेले आहेत, दिवे लावायची तयारी चालू आहे. कशाचा आनंद? मंथरेनं विचारलं येणाऱ्या जाणाऱ्या लोकांना, रस्त्यामधून जाणाऱ्या लोकांना, देख मंथरा नगरू बनावा, मंजुल मंजुल बाज बधावा, पूछसी लोगन काहू उछाहो. लोकांना विचारलं, पूछसी लोगन काहू उछाहो, अरे कावड्या मारतायत रे, कावड्या मारतायत. काही काही माणसाची भाषाच असते. मी कालही मला वाटतं विषय निघाला सांगितलं, काही काही माणसं सरळ सहज जरी बोलायचं असेल तर उगाच भांडण केल्यासारखं बोलतात. मंथरा आज मग तिच्या डोक्यामध्ये तर दुर्बुद्धीनं प्रवेश केला होता. देख मंथरा नगरू बनावा, ते नगर सजवलेलं पाहिलं, मंजुल मंजुल बाज बधावा, मंगल वाद्य वाजत आहेत. आणि हे सगळं पाहिल्याच्या नंतर पूछसी लोगन काहू उछाऊ, कशामुळे तुम्ही आनंदित आहात, इकडून तिकडे उड्या मारत आहात. राम तिलक सुनी मा उर्दाहू, राम तिलक सुनी, राम तिलक म्हणजे रामाला राज्याभिषेक होणार ही बातमी तिला समजली, लोकांनी सांगितली, तेव्हा मा उर दाहू, हृदयामध्ये आग लागली, तिच्या आग लागली. बस रामाला राज्याभिषेक होणार हे कळल्यावर मंथरेला धक्का बसला. घाई घाईनं कैकेयीकडे निघालेली आहे. कैकेयीच्या महालामध्ये आल्याच्या नंतर, हो कैकेयीच्या महालात आल्याच्या नंतर तिनं पाहिलं, इकडं तिकडं पाहिल्याच्या नंतर कैकेयी दिसलेली नाहीये, कैकेयी दिसत नाही हे पाहिल्याच्या नंतर मंथरा कैकेयीच्या शयनगृहाकडे आलेली आहे. शयनगृहामध्ये कैकेयी एका मंचकावर पहुडलेली होती. मंचकावर कैकेयी पहुडलेली असताना दरवाजामध्ये मंथरेला पाहिलं आणि मंथरेला पाहिल्याच्या नंतर कैकेयीनं विचारलं, अगं अशी तू उभी का? दररोज आल्याच्या नंतर चांगलं काहीतरी बोलतेस माझ्याशी. फार फार घनिष्ठ संबंध होते कैकेयीचे आणि मंथरेचे, फार जवळचे संबंध होते. लहानपणापासून दोघीही सोबत राहिलेल्या होत्या, कैकेयी आणि मंथरा. लग्न झाल्याच्या नंतर कैकेयी जेव्हा माहेराला निघाली होती तेव्हा तिच्या बापानं कैकेयीच्या सोबत, तुला तिथं माहेरात सासरामध्ये करमणार नाही म्हणून काय कर, त्या मंथरेलाही सोबत नाही. तेव्हा तिथून सोबत आलेली होती मंथरा, एवढे घनिष्ठ संबंध. तेव्हा मंथरेला म्हटलं कैकेयीनं, अगं अशी तू उभी का? चुपचाप तू क्यों खड़ी है? बस मेरा राम तो कुशल है ना. काय म्हटलं? पहिला शब्द पहा कैकेयीचा, पहिला शब्द, मेरा राम तो कुशल है ना. मंथरेचे शब्द ऐका. मंथरा म्हणती, राम के सिवा कोई और कुशल हो सकता है भला? रामाशिवाय दुसरं कोणी या राज्यामध्ये सुखी असू शकतं का? अगं असं का म्हणतेस? असं कशामुळे म्हणतेस? तुला माहित नाही का? पोरी काय म्हणते, तुला माहित? म्हणली काय मला माहित नाही. कल राम को राज तिलक है, राज तिलक, उद्या राम राजा होणार आहे. बस कैकेयी नाचू लागली, आनंदाने नाचू लागली. बस तुला काय पाहिजे सांग, खूप आनंदाची बातमी तुम्हाला सांगितलेली आहे. माझीच इच्छा होती, माझी स्वतःची इच्छा होती की रामानं राज्याच्या गादीवर बसावं, माझा राम गादीवर बसावा, राजा व्हावा असं मला वाटत होतं. बस मंत्रामध्ये, पोरे तुला कळत कसं नाही, राजमातेचा अधिकार जो आहे तो कौशल्याला जाईल, राजमाता कौशल्य होईल. मग तुझ्या हातामध्ये काय, भांडी घासायचा कारभार राहील, भांडी घासायचा. बस तिची दासी होशील पोरी तो कौशल्याची. कौशल्या रामाची आई, सख्खी आई, आणि ती राजमाता होणार. तुला तिची चाकरी करावी लागेल, दास्यत्व स्वीकारावं लागेल. मग काही म्हणते, येडी झालीस काय? सौमित्रा आणि कौशल्या माझ्या सख्या बहिणी सारख्या आहेत, माझं काही होणार नाही. अगं हाल होतील पुरे, काही होणार नाही. अगं हाल होतील, दास्यत्व स्वीकारावं लागेल, दासी होशील तू. काहीही कैकेयीवर काही परिणाम होत नाही. मंथरा सांगून सांगून थकली आणि तिला चक्कर आली. मंथरा खाली कोसळायला लागली. तेव्हा कैकेयी धावत गेली आणि त्या मंथरेला धरलं. मंथरेला धरल्या बरोबर मंथरा आणि कैकेयी हातांचा स्पर्श एकमेकीला झाल्या बरोबर तो जो विकल्प होता कोणाच्या डोक्यामध्ये, मंथरेच्या डोक्यामध्ये, त्या विकल्पानं कैकेयीच्या शरीरामध्ये प्रवेश केला, कैकेयीच्या बुद्धीमध्ये. बरोबर. म्हणून माणसं काय म्हणतात, आपण जो माणूस अमंगळ आहे त्याला हात लावू नये. एकमेकाला स्पर्श अस्पृश्य ही भावना ही कुठून आलेल्या आहेत? ह्या संकल्पना शास्त्रकारांनी ह्या संकल्पना त्यामुळेच सांगितले. जसा मंथरेच्या विकल्पानं, मंथरेच्या शरीरात असलेल्या विकल्पानं कैकेयीच्या शरीरामध्ये विकल्पानं त्या प्रवेश केला, तसेच काही वाईट दुर्गुण एका माणसाचे आपल्या माणसामध्ये येऊ नयेत म्हणून
कोरोनामध्ये बी तसंच होतं की कशाला ध्यान काढता महाराज त्या कोरोनाचं 2 वर्ष गिळू दिलं नाही त्यांना लग्न तर खाऊ दिलं नाही चांगलं कोणाचं बरोबर एकमेकाला हात लावायला 2 गज की दूरी मास्क है जरूरी मेरे प्यारे भाइयों देशवासियों आजही महाराज झोप उडती झोप आवाज ऐकला की मेरे प्यारे भाइयों और बहनों कल से 500 और 1000 के नोट बस हा एका गावामध्ये असं कथेमध्ये मी सांगितलं आजी उद्या मोदी येणार आहे म्हणलं गावामध्ये मोदी मुर्दा बसवला त्या मोदीचा म्हणलं आजी काय झालं इतक्या नोटा होत्या म्हणली माझ्या जवळ किती नोटा होत्या इतक्या महाराज विकल्पना प्रवेश केला कैकेयीच्या बुद्धीमध्ये आणि मग कैकेयीची बुद्धी भ्रष्ट झाली आणि मग एका मंचकावर एका आसनावर त्या सिंहासनावर कैकेयी बसलेली आहे एक पाय या पायावर ठेवलेला आहे आणि अशी ऐटी मध्ये बसून मग त्या मंथरेला म्हटलं आप बोल मंथरा क्या बोलती है आता बोल मंथरा काय म्हणतेस तू कारण आता बुद्धी भ्रष्ट झाली बस तू म्हणशील तर विहिरीत उडी मारू का विहिरी या महिला मंडळीला तेव्हापासून प्रिय आहेत बरं का गोष्ट प्रत्येक विचार करण्यासाठी आहे मी उगाच काही बोलत नाही प्रत्येक गोष्टीचा असा अर्थ आहे विहिरी कधीपासून प्रिय आहेत महिला मंडळीला तुमच्याकडे आहे का ती भानगड जरा असं काही चापट मारली एक नवऱ्यानं की बस गेली विहिरी तर तेव्हापासून उडीच वीर तेव्हापासून प्रिय बस अपोल मंथरा क्या बोलती है तू कहे तो कुएं में जान दे दू विहिरीत उडी मारू का एवढा वेळ कैकेयीला सांगून देखील कैकेयी ऐकायला तयार नव्हती हो माझा रामच राजा झाला पाहिजे चांगली गोष्ट आहे पण जसं साधू संतांनी वर्णन केलं संत वचने ओढाळाच्या संगे सात्विक नाडली ओढाळाच्या संगे सात्विक नाडली हो अजून साधू संतांनी बरंच सांगितलं हो साधू नास कुसंगे नाडीला जैस साधू जैसा हो कुसंगे नाडी हिरा कितीही असू द्या त्याला ढेकणाचं रक्त लागलं तर लगेच त्याची माती होते माती हो तसा या कैकेयीच्या बाबतीमध्ये झालेलं आहे विहिरीत उडी मारण्याची गरज नाही तू काय कर पूर्वीचे जे तुझे 2 वर आहेत 2 मागण्या शिल्लक आहेत तुझ्याकडे मागण्यासाठी नवरा एखाद्या वेळेस असा खुशीमध्ये आला की मग म्हणते मग तुला जे पाहिजे ते तुला काय पाहिजे तुझ्या मनावर साडी घेतो मी ते सक्रातीला तुला तुझ्या मनावर तुमच्याकडे घेतात की नाही सक्रातीला साड्या असतात की नाही हो म्हणा की महिला मंडळी पाहिणं झाल्यात महिला तिकडे पाहिल्यात नवरा काय म्हणते तुझ्या मनावर साडी घेतो म्हणते हा मग नक्की ना पक्क हो तुझ्या मनावर घेतो पक्क ना पक्क मग आता नाही घ्या आता घेऊ नका आता मला साड्या आहेत खूप काय करा आता माझ्या बहिणीचं लग्न होणार आहे म्हणजे आता पुढे उन्हाळ्यामध्ये आणि मग तेव्हा माया मनावर आताची एक आणि मगची एक 2 साड्या माया मनावर हे तसाच प्रकार होता त्यालाच वर म्हणायचं त्यालाच काय म्हणायचं वर म्हणायचं 2 वर शिल्लक आहेत ना तुझे ते 2 वर मागून घ्यायची आता वेळ आलेली आहे ते 2 वर मागून घे ठीक आहे काय मागू पहा कैकेयी राजाची राणी आहे अतिशय जीव आहे रामावर तरी देखील आता विचार तिच्या स्वतःची बुद्धी राहिली का सगळी त्या मंथरेच्या आहारी गेली दासी असून देखील ही तिची दासी झाली मी काय मागू वरामध्ये ते तूच मला सांग म्हणाली आता तुला अक्कल नाही का तू राजाची राणी आहेस तू माग ना माणसाचं तसंच असतं घरामध्ये जेव्हा आपलं घर जोपर्यंत एक संघ आहे एकजूट आहे बाहेरच्या तिसऱ्या व्यक्तीचा कोणाचा हस्तक्षेप नाही तोपर्यंत काही होत नाही पण घरामध्ये तिसरं कोणीतरी व्यक्ती तिसरी कोणीतरी शेजारी पुरुषच असेल असं नाही स्त्रीही असू शकते ती आपल्या शेजाऱ्याचीच कोणीतरी असू शकते तिनं येऊन जेव्हा आपल्या घरच्या स्त्रीचे कान भरले तेव्हा मग घरची स्त्री म्हणते मग काय म्हणते मग कसं करू माझ्या जाऊ माझ्यावर फार दात खाऊ नये मग कसं करू तू सांग
बाहेरच्या व्यक्तीने येऊन सांगायचं तुमच्या घरामध्ये काय करायचं ते. तुमचं घर आहे ते जर एक संघ ठेवायचं असेल, टिकून ठेवायचं असेल, तर बाहेरच्या व्यक्तीचा हस्तक्षेप होऊ देऊ नका. बस हात जोडून एवढं जरी तुम्हाला कळालं ना, सगळं रामायण कळालं समजा. बस आपलं घर कसं टिकून ठेवायचं हे कळायला पाहिजे, हे कळायला पाहिजे. रामायण याच्यासाठी आहे. ही मंथरा दासीला सल्ला विचारतीये, राणी दासीला सल्ला विचारतीये. राणीनं सल्ला विचारावा का दासीला? तुमच्या शेतामध्ये येऊन काम करणाऱ्या खुरपणाऱ्या स्त्रीला घरच्या मालकीनं सल्ला विचारायचा का? काही म्हणते काय मागू वरामध्ये. मंथरा मग आता एका तिच्यापेक्षा उंच खुर्चीवर जाऊन बसली, काही पेक्षा, आणि आता काही खालच्या खुर्चीवर आहे. बस मग अशी मंथरा बसली. अहो मी सांगते तसं माग. 2 वर मागायचेत ना. एका पहिल्या वरानं भरताला गादी माग, भरताला राजगादी, आणि दुसऱ्या वरानं 14 वर्षाचा वनवास मागून घे म्हणले रामाला. 14 वर्षाचा. हो, पण लक्षात ठेव, दशरथ राजा जोपर्यंत रामाची शपथ घालत नाही, काय दशरथ राजा जोपर्यंत रामाची शपथ घालत नाही तोपर्यंत वरांची मागणी करू नको, तोपर्यंत वर त्याला सांगू नको तुझी काय मागणी आहे. रामाची शपथ जोपर्यंत घालत नाही तोपर्यंत. काही सगळं काही ऐकलं आणि आता या शयन कक्षामध्ये थांबायचं नाही म्हणले. तिने जे भरजरी वस्त्र होते अंगावरले, दागिने भरजरी वस्त्र सगळे काढून टाकले, मलिन वस्त्र परिधान केले, फाटलेली साडी नेसली, फाटलेली मळकट साडी, मळकट रंगाची साडी नेसली, आणि कोप भवनामध्ये, कोप भवन पूर्वीच्या काळी घर मोठाले असायचे राजे रजवाड्यांचे, आणि एक विशिष्ट खोली असायची, विशिष्ट खोली असायची, एक विशेष खोली. त्या खोलीला काय नाव असायचं? कोप भवन. काय ते कोप भवन म्हणजे? राजभवन ऐकलं, शयन कक्ष ऐकलं, भांडारगृह, पाकगृह, बरंच काही ऐकलं. हे कोप भवन म्हणजे काय? स्पेशल बायकांसाठीच होतं. ज्या बाईला आज रुसाव वाटलं तिनं ते तिथं रुसायचं आणि त्या खोलीत जाऊन रुसूबाई रुसू, तितकेच कोपरा म्हणजे मग ते कोप भवन. ते कोपरा म्हणजे ते कोप भवन होतं. तेव्हापासून रुसायची पद्धतही तेव्हापासूनची, पहिलीपासून बायकांनी रुसायचं आणि त्या कोपऱ्यात म्हणजे त्या कोप भवनामध्ये जाऊन बसायचं. काही रुसली आणि मलिन वस्त्र परिधान केले, मलिन वस्त्र, खराब साडी. त्याच्यामुळं ज्या सुवासिनी असतात, एक पद्धत सांगितलेली आहे सुवासिनीनं घरामध्ये कसं राहायचं. प्रसन्न राहिलं पाहिजे, अंगावर चांगले कपडे असले पाहिजे, दररोज सांगतोय. आणि कोप भवनामध्ये काही जी आहे ती जमिनीवर पडली, खाली जमिनीवर. सुवासिनीनं आपल्या घरामध्ये खाली जमिनीवर, खाली चटई वगैरे न टाकता, न अंतरता कधीच झोपायचं नाही जमिनीवर. घरामध्ये दुर्भाग्य येण्याची लक्षणं नाही. असं राहणं म्हणजे घरामध्ये फाटके वस्त्र, माणसानं देखील पद्धतशीर माणसाच्या अंगावर कपडे जुने का असणार पण स्वच्छ असले पाहिजे. फाटलेले काहीतरी असे काळ्या कुट्ट रंगाचे, बिभत्स रंगाचे असे कपडे नसावेत माणसाच्या अंगावर. माणसाचा जसा वेश असतो तशी माणसाची मानसिकता बनत जाते. माणसाच्या अंगावर चांगले कपडे असले ना, उगीच एक माणसाचा आत्मविश्वास वाढलेला असतो. त्यावेळेला माणसं हे दिसणं माणसाचं समोरच्या व्यक्तीवर छाप पाडतं. म्हणून माणसानं चांगलं राहिलं पाहिजे. काही मलिन वस्त्र, फाटके वस्त्र, खराब झालेली साडी अंगावर घातली, सगळे दागिने काढून फेकलेले, आणि त्या कोप भवनामध्ये अलंकार सगळे काढून फेकलेले, केस मोकळे सोडलेले, केस मोकळे सोडून त्या कोप भवनात जमिनीवर पडून राहते. बस त्यावेळेला राजा दशरथाला वाटलं ही आनंदाची बातमी आपण आता कैकेयीला सांगावी. कैकेयीला ती वार्ता, आनंदाची वार्ता. कोणती वार्ता? उद्या सकाळी रामाला राज्याभिषेक करायचा आहे आपल्याला. ही बातमी आपली आवडती राणी, सगळ्यात आवडती राणी, त्या राणीला आपण बातमी सांगितली पाहिजे. त्यासाठी राजा दशरथ धावत कैकेयीच्या महालाकडे येत आहेत. आणि कैकेयीच्या महालाकडे आल्याच्या नंतर महालामध्ये इकडे तिकडे शोधाशोध केली, हाका मारतायत राजे दशरथ कैकेयीला, पण कैकेयी दिसत नाहीये. त्याच वेळेला त्यांच्या दृष्टीत मंथरा पडते आणि मंथरेला विचारते, मेरी प्यारी राणी कैकेयी कहाँ है? माझी सर्वात आवडती राणी कैकेयी कुठे? मंथरेनं त्यावेळेला एका क्षणाचाही विलंब न लावता लगेच सांगितलं, कोप भवनात. कोप भवनात शब्द ऐकल्या बरोबर राजा दशरथाला धक्का बसला. राजा दशरथाला धक्का बसला. बस कोप भवन सुनी सुकू चेऊ राऊ, भयस बस अग फूड परई न पाऊ, सुरपती बसई महाबल जाके, नरपती सकल रहे रुख ताके. हो, गोड तुलसीदासांनी वर्णन केलेलं आहे कोप भवन.
आनंदाच्या समयी इतका आनंद, नगरात आनंदी आनंद. राम राजा होणार आहे, राम राजा होणार आहे, सगळ्यांचा लाडका राम राजा होणार आहे. पण या आनंदाच्या वेळेला अतिशय जीवनामधली सगळ्यात आनंदाची घटिका ती म्हणजे रामाचा राज्याभिषेक. आणि एवढ्या आनंदाच्या समयी माझी लाडकी कैकेयी कोप भवनात म्हणल्यावर काहीतरी अघटित घडणार आहे. त्यामुळं राजा दशरथाला धक्का बसला आणि त्या धक्क्यामध्ये राजा विचार करतोय. कोप भवन सुनी सुकुचे राम भय कोपभवन शब्द ऐकल्याच्या नंतर दशरथाला वाटलं काहीतरी अघटित घडणार आहे. कैकेयीच्या महालातून राजा दशरथ निघालेले आहेत आता कोपभवनाकडे. कोपभवनात जाताना मात्र राजाचे पाय उचलत नव्हते, पाय अडखळत होते, पाय जड झाल्यासारखे वाटत होते. दशरथ राजे पोहोचले कोपभवनाच्या दरवाजावरती. त्यावेळेला पाहिलं दृश्य कोपभवनामध्ये मलिन वस्त्र, अगदी खराब झालेली साडी अंगावर आहे त्या कैकेयीच्या, आणि सगळे केस विस्कटलेले आहेत. केस विस्कट मोकळे सोडून अलंकार विरहित ती कैकेयी जमिनीवर पडलेली पाहिली. दशरथजी समोर आल्याबरोबर दशरथ राजे समोर आल्याबरोबर दरवाजात आल्याबरोबर कैकेयीनं पाहिलं, एक नजर पाहिलं आणि त्याच वेळेला मोठ्या आवाजात सांगितलं, निकल जाओ यहां से, निकल जाओ यहां से. दशरथ राजे अतिशय काकुळतीला विनवणीच्या स्वरामध्ये येऊन क्या हुआ कोकिल कंठी, काय म्हणतात, क्या हुआ कोकिल कंठी. कोकिल कंठी राणीची विनवणी करतायत. बायकोची मनधरणी कशी करायची ते सुद्धा रामायण शिकवते. बायकोची विनंती, बायको एखाद्या वेळेस रुसलेली आहे, तिला मनवायचं कसं, काय म्हणतात तुमच्याकडे मनवायचं, हे हिंदी शब्द झाला, उसको मनाना है. तो रुसलेल्या माणसाला तिची समजूत कशी काढायची ते सुद्धा रामायण शिकवतं. रामायण किती महत्वाचं आहे पहा. प्रत्येक क्षणाला रामायण काय करायचं, आपण माणसानं आयुष्यात वागायचं कसं रामायण शिकवते. हो, बायकोनं पाहिलं, कैकेयीनं पाहिलं, राजा दशरथाला दरवाजात पाहिल्याबरोबर अतिशय क्रोधायमान झालेली कैकेयी आणि सांगितलं मोठ्या आवाजात, निकल जाओ यहां से, निकल जाओ. ऐकलं आणि त्यावेळेला राजा दशरथ अगदी काकुळतीला असं खाली वाकून, ती आता जमिनीवर झोपलेली आहे, राग आल्यावर काय बायकायचं काही सांगता येत नाही. हो, मग लांब पडलेली आहे, निकल जाओ म्हटल्याबरोबर राजा दशरथानं क्या हुआ कोकिल कंठी. कोकिल कंठी म्हणजे कोकिळेसारखा आवाज असणारी, अरे कावळ्यासारखी तर ओरडली आता, निकल जाओ यहां से, तरी तिला काय म्हणते, कोकिल कंठी. बरं, लगेच कैकेयीनं ऐकलं कोकिल कंठी, राजा मला आता काहीतरी समजावणार आहे हे कैकेयीच्या लक्षात आलं आणि कैकेयीनं लगेच सांगितलं, मेरे साथ बात मत करो, माझ्यासोबत काही बोलू नका तुम्ही, निकल जाओ यहां से, मेरे साथ बात मत करो. कैकेयी, क्या हुआ गजगामिनी, क्या हुआ गजगामिनी म्हणजे जिची चाल हत्ती सारखी आहे. गजगामिनी म्हणजे हत्ती सारखी चालणारी. हत्ती कसा डुलत चालते तसं आता एक काय ते बायकोला एक उपमा देऊ लागलं. उपमा, हो, प्रिये, लाडके, बाबू, शोना, आजकाल ते नवीनच शब्द आलेत काय. हा, पिल्लू, अजून काय. हो, लयच महाराज या मोबाईल नंतर फार वाट लागली. हो, चला मला विषय तिकडे न्यायचा नाही, मला हा विषय सांगायचा आहे. हा, जाऊ दे, चला.
राजा दशरथाने पुढचा शब्द वापरला, क्या हुआ गजगामिनी, क्यों मेरे साथ बात नहीं करना चाहती हो? बस आप यहाँ से निकल जाओ, बस मेरे साथ कुछ बात मत करो। हे सुमुखे, हे सुलोचनी, हे पिक बचनी। राजा दशरथ आपल्या राणीला, सगळे शब्द रामायणामध्ये आहेत बरं का, हेच शब्द रामायणामध्ये आहेत। हे बाबू, शोना, काय पिल्लू, हे काही नव्हतं तेव्हा। हे गजगामिनी, सुमुखे, सुलोचनी म्हणजे चांगल्या नयनाची असलेली, सुमुखे म्हणजे चांगलं मुख असणारी, हे सगळे विशेषण आहेत सुंदर स्त्रीला दिलेले शास्त्रकारांनी। हो पहा, प्रसंग असा आहे, राजा दशरथाच्या मनामध्ये काम आहे। राजा दशरथ विनवणी करतोय अशा पद्धतीनं, म्हणजे राजा दशरथ हा काम आहे। मंथरा जी आहे, मंथरा, मंथरा ही लोभ आहे, लोभ। अगं घे वर मागून, मागून घे म्हणजे लोभाचं प्रतीक आहे मंथरा। आणि कैकई, निघाल जाओ यहाँ से, कैकई हे क्रोधाचं प्रतीक आहे, क्रोधाचं। हे तीन महत्वाचे शत्रू सांगितलेले, तीन महत्वाचे शत्रू। तीन महत्वाचे शत्रू माणसाच्या भोवताली असणारे, हे शत्रू तर कधीही मारता येतील तुम्हाला। या शत्रूवर सहज विजय मिळवता येईल। शेजारी पाजारी, राजकारणातले शत्रू, स्वैर समाजातले शत्रू, घरातले शत्रू, शेजारचे, हे कधीही मारता येतील तुम्हाला, त्यांच्यावर विजय मिळवता येईल। पण जे आतमधले जे शत्रू आहेत की नाही, आतमधले, त्यांना मारणं फार अवघड आहे। म्हणून त्यांच्यावर विजय मिळवण्याचा प्रयत्न करा, त्यांच्यावर विजय मिळवण्याचा प्रयत्न करायचा आहे। चला, राजा दशरथ मी सांगितलं तो कामाचा प्रतीक आहे। हे असे शब्द माणसानं पत्नीला हे वापरायला पाहिजे, पण त्याला एक वयाची मर्यादा सांगितलेली आहे शास्त्रकारांनी, बरोबर आहे? आता मला सांगा, राजा दशरथाचं काय वय राहिलं होतं का हो पत्नीला इतक्या लाडानं बोलायचं? तातेराव महाराज 4 मुलं, 25 किती, 27 वर्षाची, 4 मुलं 27 वर्षाची, घरामध्ये 4 सुना आहेत। आणि हे म्हातारा म्हणते, ए राणी, ए सुमुखे, ए सुलोचनी। म्हातारा माणूस, समजा आपल्या घरातलं 4 सुना, 4 लेक, आणि म्हातारा माणूस आपल्या त्या म्हातारीला म्हणते, काही अवघड आहे की नाही कार्यक्रम? राजा दशरथ काम आहे, काम। आणि कैकई जी आहे, क्रोध आहे, क्रोध। आणि मंथरा, अगं घे वर मागून, मागून घे, हे लोभाचं प्रतीक आहे, लोभाचं। बस 4 सुनांचा सासरा आणि 4 मुलांचा बाप, ती 4 सुनांची सासू झालेली, एवढं सगळं 80 वर्ष, 80-85 वर्ष वय। आणि असं जर या भाषेमध्ये बोलायला लागलं, समजून घ्या त्या घरामध्ये काहीतरी अघटित घटणार आहे, अघटित घटणार आहे। हो चला, राजा दशरथ विनवणी करू लागले कैकईची विनवणी करत असताना कैकई हट्टाला पेटलेली, माझ्यासोबत बोलूच नका, कारण तिचा गुरु कोण झालती? मंथरा झालती। त्या मंथरेनं सांगितलंच होतं, बस जोपर्यंत राजा दशरथ रामाची शपथ घालत नाहीत, काय म्हणतोय मी, जोपर्यंत रामाची शपथ घालत नाहीत तोपर्यंत ते वर मागू नकोस। ही हट्टाला पेटलेली, हिला माहित आहे राजा दशरथ माझी मागणी, माझा हट्ट पूर्ण करतेच, मी खूप लाडकी आहे, असा तिला भ्रम होता। आणि त्याच वेळेला मग राजा दशरथानं सांगितलं, हो रामाची शपथ आहे कैकई, अशा मंगल वेळेला, चांगल्या सौभाग्याच्या वेळेला असं नाटक नको करू, रामाची शपथ आहे, तुला काय पाहिजे सांग। त्या वेळेला रामाची शपथ असे शब्द ऐकले आणि ती अंग टाकून जमिनीवर पहुडलेली कैकई उठून बसली आणि मग